काल दुपारी बजरंग दल महाराष्ट्राच्या हेल्पलाईनवर एक फोन आला आणि त्या माध्यमातून हे प्रकरण बजरंग दलाकडे आलं. फरीदाबाद हरियाणाच्या एका व्यक्तीचा मला फोन आला की मुस्लिम युवकाने माझ्या बहिणीला इथं अकोल्यामध्ये पळून आणला आहे. मी त्याला भेटलो, त्याच्याकडून सगळं प्रकरणाची माहिती घेतली. त्याच्याकडे काही माहिती होती, त्या माहितीच्या आधारे त्याचं लोकेशन त्या मुलीचं आम्हाला माहित झालं. आम्ही ती सगळी माहिती खदान पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना शेअर केली. त्यांनी 2 तासात त्या मुलीला आणि त्या मुलाला इथं ठाण्यात हजर केलं. त्यानंतर प्रकरण असं होतं की त्या मुलाने इंस्टाग्रामवर त्या मुलीशी संपर्क केला, ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून संपर्क केला आणि तिच्यापासून ही माहिती लपवली की त्याचं लग्न झालेलं आहे त्या मुलाचं, त्याला 2 मुलं आहेत आणि तो त्या मुलीला इथं घेऊन आला. ज्यावेळेस तो इथं घेऊन आला तेव्हा त्याची पत्नी आणि 4 दिवस ती मुलगी इथे आली, त्याची पत्नी त्यावेळेस घरात नव्हती. त्याच्या आई, त्याचे वडील, त्याचे सगळ्या परिवारातल्या लोकांनी त्याला हे सुद्धा विचारलं की हे मुलगी कोण आहे, तुझं लग्न झालं असल्यानंतरही ही मुलगी घरात कशी आहे. याचा अर्थ हा प्रकार लव्ह जिहादचा आहे. त्याच्या परिवाराने त्याला सपोर्ट केलाय, त्याला फंडिंग सुद्धा झालेली आहे. त्यामुळे 5 दिवस त्या मुलीवर काय अत्याचार झाला, त्या ठिकाणी काय घडलं, हे सुद्धा पोलिसांनी याचा खुलासा करावा आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हिंदू मुलींना सांगू इच्छितो की आपल्याला कोणतेही फ्रेंड रिक्वेस्ट येत असतील, ऑनलाईन गेमिंग मधून काही संपर्क होत असतील, तर हे लव्ह जिहाद असण्याची फार मोठी शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्यावर तुम्ही स्वतः खूप हुशार आहे, शिकलेला आहे, त्याच्यावर लक्ष देऊन यातून स्वतःला वाचवलं पाहिजे, असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो आणि या लव्ह जिहाद्यावर कठोर कारवाई व्हावी अशी ठाणेदार साहेबांना मागणी करतो. क्या पूरा घटनाक्रम है और क्या हुआ था? कैसी क्या आपकी बहन जो है उसके चंगुल में फंसी? 8 महीने से ये लोग बात कर रहे थे ओला पार्टी ऐप पे। तो ये एक बार पकड़ा गई थी, तो हमने ब्लॉक वगैरह करवा दिया था। फिर उसके बाद क्या हुआ, ये लड़के ने दोबारा कांटेक्ट किया कहीं से, फिर इसको सिम वगैरह निकलवा के दिया। अपने वहाँ से पेमेंट करा इसने ऑनलाइन, तो सिम निकलवाया। फिर उसके 3 दिन बाद इसने क्या हुआ, ट्रेन से लेके गया इसे। फिर हमने अगले दिन एफआईआर किया, तो यह कोला का आया। फिर यहाँ पे हमारे बजरंग दल के डीएस रिपोर्ट दिया, इन्होंने हमारी हेल्प करी। फिर जाके आज लड़की हमारे पास। क्या किया इसने, जैसा आप बता रहे थे कि माइंड वॉश किया? हाँ, माइंड वॉश किया इसने पूरा पूरा, क्योंकि मम्मी थोड़ा कुछ बोल देती थी, तो ये यहाँ से ये बोलता था कि हम तेरे को संभाल रहे हैं, ये कर रहे हैं, वो कर रहे हैं, तू आ जा यहाँ पे। वो लड़का बोल रहा था उसे। क्या लगता है आपको लव जिहाद हो सकता है ये? बिल्कुल।